संकीर्तनाचा महिमा थोर आहे. नामस्मरण हे आंतरिक शुद्धीसाठी अत्यंत प्रभावी साधन आहे. प्रपंच आणि परमार्थ ही जीवन रथाची 2 चाके आहेत व आपले जीवन सुखमय करण्यासाठी प्रपंच आणि परमार्थ यांचा योग्य आणि संतुलित मेळ आवश्यक असतो. परमार्थाकरिता अत्यंत कठोर तपस्येची गरज नसून नामस्मरण पुरेसे आहे. यामुळे सात्विकता, सकारात्मकता आणि संयम वाढतो. सद्गुरूंना शरण जाऊन गुरुनामाच्या आधाराने जीवनाचा उद्धार नक्कीच करता येतो. असे अमृतमयी प्रवचन श्रवण करण्याकरिता कार्यक्रमस्थळी हजारोंची गर्दी उसळली होती. निमित्त होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे, जो आयोजित करण्यात आला होता दिनांक 16 मार्च 2025 रोजी जामखेड, उत्तर अहिल्यानगर येथे. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी भाग्यवान यजमान श्री रोहित ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निवासस्थानी श्रींच्या पादुका विसावल्या होत्या. सोहळ्याच्या दिवशी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना सुंदर सजवलेल्या भव्य रथामध्ये प्रेमाने विराजमान करून या मंगलमय सोहळ्याला आरंभ झाला. लागो छंद जीवा पालखीत जाऊ, लागो छंद जीवा पालखीत जाऊ, शेगावीचा राणा नयन भरून पाहू, शेगावीचा राणा नयन भरून पाहू. लागो छंद जीवा, लागो छंद जीवा, लागो छंद जीवा, लागो छंद जीवा. ढोल ताशांच्या गजरात परमपूज्य स्वामीजींच्या सिद्ध पादुकांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका संतपीठावर विराजित करण्यात आल्या. शंखनाद, मंत्रोच्चार व धर्मघोष यामुळे संपूर्ण वातावरणात दिव्य ऊर्जा प्रवाहित झाली होती. गुरुकृपेचा लाभ घेण्यासाठी सुमारे 4500 ते 5000 भाविकांनी हजेरी लावली होती. वेदसंपन्न पुरोहितांद्वारे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले. सुमारे 750 भाविकांनी त्यांच्या नित्यपूजनातील परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुकांचे पूजन केले. या सोहळ्याप्रसंगी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या प्रवचनकार डॉक्टर दर्शनाताई राठोड यांनी उपस्थित भाविकांना प्रबोधन केले. या सोहळ्याचे औचित्य साधून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या अमूल्य संदेशाचे पालन करत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या सामाजिक उपक्रमाच्या अनुषंगाने नाशिक उत्तर महाराष्ट्र उपपीठाला एक टॉयलेट व्हॅन सुपूर्द करण्यात आली, जेणेकरून सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी भाविकांची, विशेषतः महिलांची गैरसोय होणार नाही आणि पर्यावरण देखील स्वच्छ राहील. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी परमपूज्य स्वामीजींच्या अफाट सामाजिक कार्याचे तोंड भरून कौतुक केले. या कार्यक्रमात परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या 557 भाविकांनी उपासक दीक्षा ग्रहण केली. सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सर्वच गुरुसेवकांनी उत्तमरित्या आपली सेवा बजावली. सरतेशेवटी निरोप आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. साश्रू नयनांनी सर्व भाविकांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना निरोप दिला. श्री गुरुदेव.